सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते, तरीही एकदम तरुण वयामध्ये अचानक हार्ट अटॅक आला. अशा किती न्यूज आपण आजकाल ऐकतोय. आपण जे रिपोर्ट्स कडे बघतो ना, त्याहून कितीतरी जास्ती टेस्ट्स आहेत ज्या आपल्या हार्टचं खरं आरोग्य कसं आहे हे सांगू शकतात. मी 5 अशा टेस्ट सांगते ज्या तुम्ही केल्यात तर तुमच्या हार्टचं आरोग्य तुम्हाला कळेल. HSCRP याच्याने शरीरातलं हिडन इन्फ्लमेशन म्हणजे सूज लक्षात येते. लायपोप्रोटीन A आपलं कोलेस्ट्रॉल किंवा LDL जरी नॉर्मल असेल आणि लायपोप्रोटीन हाय असेल तरीही हार्ट अटॅकचा धोका असतो. होमोसिस्टीन व्हेजिटेरियन्स मध्ये तर हे कमीच असतं आणि हे आर्टरीजच्या आतल्या लायनिंगला खूप प्रमाणात डॅमेज करतं. अपोप्रोटीन B LDL किंवा कोलेस्ट्रॉल नॉर्मल असेल आणि हे जास्ती असेल तरीही हार्ट अटॅकचा धोका असतो. या टेस्ट महाग आहेत का तर अजिबात नाहीये. सो तुम्हाला जर अनुवंशिक हार्ट अटॅकचा धोका असेल म्हणजे तुमच्या पेरेंट्स पैकी कोणी लवकर त्यांना हार्ट अटॅक आला असेल तर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून या टेस्ट नक्की करायला हव्या. हार्ट अटॅक येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर मुळात हार्ट अटॅक ज्या कारणांमुळे येतो, शरीरातली सूज असेल, आर्टरीज डॅमेज करणारे एजंट्स असतील, आर्टरीजमध्ये साठणारं फॅट असेल, या सगळ्या गोष्टींवरती काम केलं पाहिजे आणि या सगळ्या पॅरामीटर्सवरती लक्ष ठेवणारे या सगळ्या टेस्ट्स आहेत.